बोला छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, धर्मवीर संभाजी महाराज की। एका ऐतिहासिक कार्यक्रमाला मी असं म्हणेल, शिवतीर्थ लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या भागातील लोकप्रिय आमदार राहुल भाऊ डिकले, आमचे दुसरे आमदार सीमाताई, मंचावर उपस्थित सर्व माजी खासदार आहेत, कैलासजी जाधव आहेत, सर्व पक्षाचे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, ते सर्वजण वेळे भाविके नाव घेतले की मला ट्रेनने जळगाव जायचं आहे, अर्धा तास बाकी आहे फक्त, आणि पुन्हा सकाळी दुपारी मला इथे जायचं आहे नाशिकला, तिथे कार्यक्रम आटून जळगावचा। त्यामुळे उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासमोर बसलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्याला कल्पना आहे हिंदवी स्वराज्याचे निर्माते, अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिवस अश्वारूढ पुतळा। तर म्हणजे मी पहिल्यांदाच एवढा मोठा पुतळा बघतोय, मी अनेक ठिकाणी फिरतोय, महाराष्ट्रभर फिरतोय, पण मला वाटतं सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा हा आपण या ठिकाणी बसवला। नाशिक शहराची ओळख देशभर आहे, नाशिक जिल्ह्याची ओळख ही जगभर आहे, आणि अशा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुरी झालेली भूमी, आणि या भूमीमध्ये महाराजांचा भव्य दिव्य पुतळा असावा अशी संकल्पना आमच्या बगाजी आहेत, आमच्या विमलताई आहेत, आमच्या नंदिताई बोडके आहेत आणि राहुलजी आहेत। त्यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं, त्याबद्दल मी सर्व मनापासून सर्वांचे आपले, विशेष करून या ठिकाणी तुषारजी नाटकर आहेत, हर्षल पवार आहेत, यांचं सुद्धा आपले सर्व सहकारी आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत, मनापासून आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। मित्रो, आज पूर्वसंध्या आहे, उद्या शिवजयंती आहे। मी सर्व बघतोय, काल परवापासून, परवा मी येऊन गेलो, नाशिक शहर सगळं सजलेलं आहे, जिकडे बघावं तिकडे महाराजांच्या प्रतिमा आहेत, फोटो आहेत, आणि एक वेगळा उत्साह सर्व दूर महाराष्ट्रभर, देशभर, ज्या ज्या ठिकाणी आम्ही राहतो, मराठी बांधव राहत आहेत, जगभर आम्ही हा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत। महाराज म्हणजे आमचे आदर्श आहेत, महाराज म्हणजे शौर्य आहे, कर्तव्य आहे, प्रामाणिकता आहे, अनेक गोष्टी महाराजांबद्दल बोलता येतील। शौर्याचं दुसरं नाव शिवाजी महाराज आहे, आणि म्हणून अशा महाराजांची जयंती आम्ही या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरी करत असतो। पण एक निश्चित आहे, मला एक नेहमी खंत असते, आम्ही महाराजांची जयंती साजरी करतो, बाबासाहेबांची जयंती साजरी करतो, फुलेंची करतो, सावित्रीबाईंची करतो, अनेक सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो। प्रत्येक समाजाने, प्रत्येक धर्माने लोक वाटून घेतलेले आहेत। आपण बघितलं असेल, ठराविक समाजांची काही काही ठिकाणी जेव्हा ते म्हणजेच त्याचे राष्ट्रपुरुष, ते महापुरुष अशी कुठे व्याख्या दिली। महाराष्ट्राला अपवाद आहेत, बाबासाहेब अपवाद आहेत। आता अण्णाभाऊ साठेंची जयंती आली की फक्त मातृ समाजाने साजरी करायची का? गाडगे महाराजांची जयंती आली म्हणजे का फक्त धोबी समाजाने साजरी करायची का? तेली समाजाने फक्त त्यांच्याच महाराजांची जयंती साजरी करायची का? हे महापुरुष जे झालेत त्यांनी समाजाला दिशा दाखवलेली, समाज प्रबोधनाचं काम त्यांनी केलेलं आहे। पण आम्ही समाजामध्ये सगळे महापुरुष वाटून घेतलेले आहेत, त्याचं निश्चित आम्हाला दुःख वाटतं, आणि म्हणून मला वाटतं की आपण सर्वांनी मिळून या सर्व जयंत्या या ठिकाणी साजऱ्या केल्या पाहिजे। पण या जयंत्या साजऱ्या करत असताना एक अपेक्षा आम्हाला असते, रात्रभर मी मिरवणुका काढतो, मग गणपती पण असेल का, देव्या असतील, नवरात्र असेल, पण आजची तरुणाई कुठे भरकट चाललेली आहे, कुठे भरकटच चाललेली आहे, याचा आम्हाला विचार करावा लागेल। मी अनेक वेळेला जयंत्यांमध्ये बघतो, प्रत्येक कार्यक्रमाला असतो, मी लेझिम खेळतो, मी ढोल ताशे वाजवतो, मी तसा खेळाडूच आहे, मी मंडळाचा सदस्य लहानपणापासून होतो। पण हे करत असताना दुःख या गोष्टीचं वेदना मनाला होता की आजची तरुणाई ही नशेकडे इतकी वळलेली आहे। त्या महापुरुषांनी मला हे सांगितलंय का
की आमच्या जयंत्या काढा आणि मस्त मध्य दुधून नाचा म्हणून, नशा करा म्हणून, मला वाटतं हे आपण टाळलं पाहिजे. माझे सर्व तरुणांना आव्हान आहे, शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण शपथच घेतली पाहिजे की आयुष्यामध्ये आम्ही कुठेही नशा करणार नाही, कुठेही नशा करणार, दारू पिणार नाही. आजकाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली गांजाच्या बाबतीमध्ये. दररोज आपण बघतोय इतका गांजा पकडला, तितका गांजा पकडला. ती मला कळत नाही. कॉलेजमध्ये सुद्धा, कॉलेजच्या तरुणांमध्ये सुद्धा हे प्रमाण इतकं वाढत चाललेलं आहे, इतकं ड्रग्जचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आमचा देश जगामध्ये सर्वात तरुण आहे. 18 ते 25 सर्वात मोठी कोणती आहे, कुठे आहे तर ती भारतामध्ये, जगामध्ये कुठे नाही. सर्वात तरुण राष्ट्र आमचं आहे. पण आमचे तरुण जर असे नशेकडे वळत असतील, ड्रगकडे वळत असतील, अशा पद्धतीने दारू पिणं नुसता धिंगाणा करत असतील तर मग ही पिढी काय कामाची. इस्रायलसारखं छोटंसं राष्ट्र आहे, पण त्या देशातले तरुण बघा, मुलं बघा, महिला बघा, देशप्रेमाने झपाटलेले आहेत, वेडे झालेले आहेत. अख्ख्या जगाला पूर्ण होणारा इस्रायल 2च जिल्ह्या एवढा आहे. नाशिक जिल्हाच म्हणा तुम्ही, फार फार तर धुळे, 2 जिल्ह्या एवढा इस्रायल आहे. पण अख्ख्या जगाला पूर्ण होतं, त्याच्या वाटेला कोणी जात नाही. का तर त्या देशातला तरुण हा देशप्रेमाने झपाटलेला आहे, राष्ट्रप्रेमाने झपाटलेला आहे. आणि आमची पिढी, आमच्याकडे तर जगातले सगळ्यात जास्त तरुण आमच्याकडे आहेत. 140-45 कोटीचा आमचा देश आहे. तिथे 50 लाख सुद्धा लोक नाही आहेत. आणि मग आम्ही काय करतो. आणि म्हणून मला वाटतं या निमित्ताने महाराजांचा आदर्श आम्ही घेणार आहोत की नाही. का नुसते जयंती आला की फक्त नाश्ता, ढोल ताशे वाजवणार, कुदणार आणि नशा करणार आहोत. माझं तरुणांना आव्हान आहे या निमित्ताने, आणि हीच खरी वेळ आहे की या देशाला जर सदृढ करायचं असेल, या देशाला जगामध्ये 1 नंबर करायचं असेल, मोदीजीचं स्वप्न आहे आम्हाला विश्वगुरू व्हायचं आहे, जगामध्ये आम्हाला सुपर पॉवर व्हायचं आहे. आणि सुपर पॉवर व्हायची असेल तर आमची तरुण पिढी अशी असली पाहिजे की आमच्या देशाकडे तिरप्या नजरेने बघण्याची कुठल्याही राष्ट्राची हिंमत होता कामा नये. अमेरिकेची सुद्धा नाही, रशियाची सुद्धा नाही. हे आम्ही हा संकल्प आम्ही केला पाहिजे, हे आम्ही ठरवलं पाहिजे. आणि म्हणून या शिवजयंतीच्या निमित्ताने नुसतं नाचून कुदून चालणार नाही, तर आम्ही व्यसनमुक्त होऊ. चांगला व्यायाम करा, चांगलं खा प्या. आता आपण राहुलजी इथे मला म्हणाले की काय म्हणाले आपण, मला तरुणांना लाजवेल असेल. मी काय तुम्हाला म्हातारा दिसतोय? मला फक्त 35 वर्ष झाले आमदार होऊन, मी तरुण आहे अजून. पण तुम्हाला आजही सांगतो, मी आजही 8-10 मिनिट रोज पळतो, एकही दिवस माझा चुकत नाही. मी रनिंग करतो, मी व्यायामशाळेत जातो, मी जिममध्ये जातो, मी कुठेही बाहेर खात पित नाही. मी आजपर्यंत आयुष्यामध्ये दारू प्यायलो नाही, मी सिगारेट प्यायलो नाही, मी पान खाल्लं नाही, मी तंबाखू खाल्ली नाही, काही नाही, कधीच नाही. मी चहा सुद्धा कसा असतो हे माझ्या आयुष्यात मला माहिती आहे आजपर्यंत. चहाची सुद्धा मी कव घेतली नाही. नॉनव्हेज मी खात नाही, मी व्हेजिटेरियन आहे, ताई तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मला किती वेळा आग्रह केला थोडं खाऊन बघा, मी नाही खात. तुम्ही काहीतरी पीस गिराडे भेटो, बटाट्याचेच पीस आणा आमच्याकडे. खाण्याबद्दल माझा काही आक्षेप नाही आहे, पण मित्रो चांगलं खा, चांगला व्यायाम करा. तरुणाई कशी असली पाहिजे, आपल्या घरच्यांना, आपल्या आईबापांना अभिमान वाटला पाहिजे. बघा माझा पोरगा कसा तोडा बांड आहे, मैदानात 4-4, 8-8 लोकांना आवरला जाणार नाही. असं आपलं शरीर यष्टी असली पाहिजे, असा आपल्यामध्ये जोर असला पाहिजे. अन्यथा संध्याकाळ झाली की दारूचं दुकान, धक्के मारले की पडतोय, आईबाप शोधायला फिरतायत, हेच चाललेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की या शिवजयंतीच्या निमित्ताने या राजाचा आदर्श आपण घेऊ. कसलं व्यक्तिमत्व होतं राजांचं. उगाच का आपण त्यांना पुजतोय का, उगाच आपण त्यांना त्याची पूजा करतोय का, त्याच्या मिरवणुका काढतोय का. आणि म्हणून मग त्यांचा आदर्श आम्ही घेणार आहोत की नाही, हाच महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने सर्वांना पुन्हा विनंती आहे की या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी तिथे संकल्प करूया की यापुढे मी कुठेही जीवनामध्ये नशा करणार नाही, विचार करणार नाही, वाईट वागणार नाही. समाजामध्ये अनेक चांगली कामं आहेत ती आपल्याला करता येतील. आता कुंभमेळा आपल्या समोर आहे. खरं म्हणजे मी आज प्रयागराजला होतो, आपली सगळी अधिकाऱ्याची टीम गेलेली आहे. आपल्याला पूर्वतयारी नाशिकची करायची आहे. पण राहुलने या ठिकाणी आग्रह केला की काही झालं मला काही सांगू नका, तुम्ही 1 दिवस उशिरा जा, 2 दिवस उशिरा जा, पण महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण हे तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून मी मुद्दामून या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना पाठवलं. सगळे गेलेले आहेत, 25 जणांची टीम गेली आहे, पण मी या ठिकाणी गेलो नाही. मला या ठिकाणी येता आलं आणि एका चांगल्या कार्यक्रमाला, मी ऐतिहासिक कार्यक्रम म्हणेल, कारण महाराज इथे पुढचे शेकडो वर्ष या ठिकाणी राहणार आहेत. शेकडो वर्ष आपण राहू नाही राहणार, पण या ठिकाणी या महाराजांच्या प्रतिकृतीचं उद्घाटन
हे माझ्या हातून झालं याचा अभिमान मला निश्चित त्या ठिकाणी कायमस्वरूपी असणार आहे. आणि म्हणून राहुलजी मी आपल्या या ठिकाणी खरं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी बग्गाजी आहेत, विमलताई आहेत, नंदिताई बोडके आहेत, तुषारजी आहेत, हर्षलजी आहेत. आपण सर्वांनी खूप मेहनत घेतली. आपण आपला फंड आपला निधी या ठिकाणी दिला आणि एक चांगली प्रतिकृती महाराजांची या ठिकाणी साकार केलेली आहे. आणि म्हणून नाशिककरांसाठीचा हा एक निश्चित गौरव असेल. नाशिकमध्ये तर अनेक गोष्टी आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्याचं कौतुक करावं लागेल. पण या ठिकाणी आज मानाचा तुरा पुन्हा आपण त्या नाशिक शहराच्या शिरपेच्यामध्ये खोवलेला आहे. त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो. ज्या शिवजयंती आहे त्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय शिवराय.